ठाकरे बंधू आणि राष्ट्रवादीचा वचननामा आज जाहीर होणार आहे। थोड्याच वेळात आता सेना भवनातून जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे। ठाकरे बंधू एकत्रित वचननामा जाहीर करणार आहेत। तब्बल 20 वर्षांनंतर राज ठाकरे आज सेना भवनामध्ये येणार आहेत। मुंबईकरांच्या महत्त्वाच्या प्रश्नावर ठाकरे बंधू लक्ष वेधणार आहेत। ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्यामध्ये मुंबईकरांसाठी काय असणार असा आता सवाल उपस्थित होतोय। ठाकरे बंधूंसह शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आज जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे। 3 पक्षांच्या संयुक्त वचननाम्याचं आज प्रकाशन होईल। 3 पक्षांचा संयुक्त वचननामा प्रकाशित होणार असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलंय। राज ठाकरे प्रदीर्घ काळानंतर शिवसेना भवनात येणार असल्याचंही राऊत म्हणाले। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष येत आहेत। आज शिवसेना भवनामध्ये 12:30 ते 1 ही वेळ ठरलेली आहे। साधारण तर संयुक्त वचननामा 3 पक्षांचा त्याचं प्रकाशन होईल आणि राज ठाकरे प्रदीर्घ काळानंतर शिवसेना भवनात येत आहेत। शशिकांत शिंदे येत आहेत, उद्धवजी आहेतच आणि ते पत्रकारांशी संवाद साधतील अशा प्रकारचं आहे। आणि त्यानंतर आज काल आपण पाहिलं असेल की उद्धवजींनी अनेक शाखांना भेटी दिल्या। ठाकरेजींनी उद्धव ठाकरेजींनी किती जाहीरनामे दिले आणि किती आता तोंडाच्या वाफा फेकल्या, किती टीका टिप्पणी केली, जहरी टीका केली, तरी आता जनता विचारणार नाही, जनता त्यांच्याकडे लक्ष देणार नाही, जनता त्यांना मतदान करणार नाही। नागरिक हे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींच्या विकसित महाराष्ट्राकरता मतदान करतील। एकनाथ शिंदेच्या नेतृत्वातल्या शिवसेनेला मतदान करतील आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा संकल्प विकसित मुंबईचा पूर्ण करण्याकरता देवेंद्रजी एकनाथजींना जनता पहिली पसंत मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रात देईल। वचननाम्याआधीच ठाकरे बंधूंची मोठी घोषणा 700 चौरस फूट घरांना प्रॉपर्टी टॅक्स माफ करणार असल्याचं म्हटलंय। तर 100 युनिटपर्यंत वीज मोफत करणार, घरकाम करणाऱ्या महिलांना 1500 रुपये देणार असल्याचं म्हटलं आहे। कोळी महिलांना 10 रुपयात जेवण देणार, तरुणांना रोजगार सहाय्यता निधी देणार असल्याचं सांगण्यात आलं आहे। वचननाम्याआधीच ठाकरे बंधूंची या संदर्भात मोठी घोषणा करण्यात आलेली आहे। काही महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी मांडण्यात आलेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।